महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याची माहिती आमदार दिलीप सोपल यांनी दिली आहे। शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार योग्य निर्णय घेईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। पाहूया। सर्वसामान्य शेतकऱ्यांची पाणी टंचाई दुष्काळी उपाययोजना होतील का? उपाययोजना हे दुष्काळाच्या सरकारचा कर्तव्य। त्याच्यामुळे अजून पाऊस 25 जूननंतर चांगला आहे असा एक हवामान खाते अंदाज त्यांच्या म्हणण्यानुसार पाऊस आहे, पण तो एरवीसारखा जे आपण अतिवृष्टी पाहिली किंवा सरासरीपेक्षा जास्त तसं काही चित्र समुद्रातून आढळून येत नाही। त्यामुळं पाणी टंचाई भासणार निश्चित। सगळ्यांनी पाणी त्या ठिकाणी जपून वापरलं पाहिजे। आज तर खऱ्या अर्थाने काल श्रद्धांजली होती माझी आजपासून तर सुरू झालं। मगाशी आता मुख्यमंत्री हजर होते, पण सचिव हजर नव्हता। त्यामुळे सर्वच पक्षाचे सचिव मांडावं लागेल। ज्या त्यावेळेस जो तो प्रसंग शेती आहे, विजेचे मुद्दे, वीज उत्पादन आता या कालच्या महिन्याच्या काही संचय पाणी नसतं संकट आहे म्हणा। त्यामुळं आमच्या जिल्ह्याला प्रश्न घ्या विजेचा तुटवडा होतो। शेती आम्हाला 4 तासच नाही, 2 तासच नाही। त्यामुळे पाऊस पडणं हे गरजेचं आहे। राजकीय दुष्काळाबद्दल काय? राजकीय सुकाळ दुष्काळ हा चालत राहतो। कुणाचा सुकाळ असतो त्यावेळेस कुणाचा दुष्काळ असतो। तुम्ही ज्येष्ठ आमदार म्हणून तुमचं या सगळ्याकडे कसं बघता अनेक तुम्ही? दुष्काळ अनेक सुकाळ पाहिले, पण आपल्या पक्षात जे मोठे झाले ते नंतर दुसऱ्या आपल्या पक्षात जे मोठे झाले नंतर दुसऱ्या पक्षात जातात, यावर तुमचं मत काय? एक ज्येष्ठ आमदार म्हणून तुमचं मत काय राजकारण? संध्या लाईव्ह न्यूज करिता कृष्णमूर्ती जगताप, बारामती। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।